उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं। मतमोजणीची तारीख पुढे मागे होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली। 21 डिसेंबर ही सध्याची मतमोजणीची तारीख असून उमेदवारांनी फिरून यावं। 11 वर्षाच्या संघर्षानंतर दोन नेते एकत्र येणं ही देशातील अनोखी गोष्ट असल्याचं सांगत मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांच्या एकतेचं कौतुक केलं। चलो पाहूया मंत्री हसन मुश्रीफ काय म्हणाले। आणि आपण सर्वांनी जे कष्ट आणि परिश्रम घेतलेले होते त्याबद्दल आपले आभार मानण्यासाठी मी आणि समरजितसिंह राजे घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। आपण गेले 15 दिवस आपण हाडाची काढून रक्ताचं पाणी केलं आणि आपण या सगळ्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी जीवाचं रान केलं। याबद्दल मनपूर्वक या दोन्ही आघाडीमार्फत, राष्ट्रवादी आणि सेवा आघाडीच्या मार्फत मी आपले मनपूर्वक आभार मानतो। बंधुभगिनींनो, एकदा नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर 11 वर्षाच्या संघर्षानंतर सुद्धा कार्यकर्ते कसे एकत्र येऊ शकतात, एक देशातलं आगळं आणि वेगळं उदाहरण या कागलखेड्यातील या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांच्या आपण दिलेलं आहे। मुख्यमंत्री महोदयांच्या समोर मध्यस्थी झाल्यानंतर आम्ही एकच दिवसाच्या अवधीमध्ये तुम्हाला सांगितलं की बाबा असं असं करायचं आहे। तरी लोकशाहीच्या मार्गाने काही नाराजी व्यक्त आपण केली, पण नंतर जे आपण कामाला लागलात या दोघांच्या प्रतिष्ठेसाठी आपण जे कष्ट घेतलेले आहेत त्याबद्दल आणि आपण जे काम केलेलं आहे याबद्दल मनपूर्वक मी आभार मानतो। उमेदवारांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो, कारण 21 तारखेला निकाल आहे। तर दरम्यान असं मला वाटतं की सरकार लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि याच्या आधी सुद्धा तारीख होऊ शकेल, पण आज मात्र तारीख ही 21 ठरलेली आहे। मला वाटतं आपण पर्यटन करून यावं, तिरुपतीला जाऊन यावं, कुठं आपल्याला थंड हवेच्या ठिकाणी जाऊ नका, बर्फ पडायला तिकडं, आणि 2 दिवसात आभार मतदानाची बांधून आपण पर्यटनाला जाऊन या। कारण मध्ये एकदा अशी विधानसभा ही झाली तर आम्ही पर्यटन करून आलो होतो। तर मी पुन्हा एकदा आता सगळे लोक यायला वेळ लागेल आणि आपल्या गाड्या आता जोरात आहेत, त्यामुळे आपल्या या आता या आभारानंतर मी भयामानेच्या घरी बसेल। आमच्या लोकांनी मला भेटावं, राजासाहेब राम मंदिरात बसतील, त्यांच्या लोकांनी भेटावं आणि लवकरात लवकर आम्हाला रिकामं करावं आणि आम्हाला मुंबईला जायला परवानगी द्यायची विनंती करतो। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।